मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची घाटकोपरमध्ये बैठक। महायुतीमध्ये 60 जागा हव्यात, अन्यथा 227 जागा लढण्याच्या तयारीचं मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 18 आणि 19 जानेवारीला 2 दिवसीय शिबिर। पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शिबिराचं आयोजन। सर्व आमदार, खासदार आणि विधानसभेतील पराभूत उमेदवारांना निमंत्रण। महायुतीचा स्वतंत्र कार्यक्रम घेऊन राम शिंदेंचा सत्कार करू। अहिल्यानगरमधील सत्कार सोहळ्यातील अनुपस्थितीबद्दल पाचपुतेंची प्रतिक्रिया, तर भाजपच्या महामेळाव्याच्या बैठकीमुळे अनुपस्थित असल्याचं कर्डिल यांचं स्पष्टीकरण। माजी खासदार गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं अल्पशा आजारानं निधन। वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेघना कीर्तीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। शिंदेंकडून गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकरांचं सांत्वन। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी घेतली श्री सद्गुरू स्वामीजी परमहंस यांचे आशीर्वाद। कांदिवलीतील संतमठ अनुयायी आश्रमात जाऊन घेतले आशीर्वाद। ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार। सर्व जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। पालघर, जव्हार, मोखाडा, नवी मुंबई, बीड, परभणी आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर कांदा उत्पादकांची नाराजी। कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत कृषी मंत्री घोषणा करतील, कांदा उत्पादकांना होती अपेक्षा। मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 462 बांधकामं आणि विकास कामांना काम थांबवण्याची नोटीस, तर 856 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस। घर नोंदणीत मुंबईने गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठला। 2024 मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये घर नोंदणीत 11% वाढ। 1,41,000 घरांची नोंदणी। मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका हतबल। हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी फक्त एकच व्हॅन। पालिकेकडून नव्या 4 व्हॅन खरेदीचा प्रस्ताव, मात्र अद्याप निर्णयाची प्रतीक्षा। नवी मुंबईतील नेरूळमध्ये 4 वाहनांचा विचित्र अपघात। डंपरची 3 कार आणि एका दुचाकीला मागून धडक। अपघातामध्ये एकाचा मृत्यू। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। दोघांचा जागीच मृत्यू, तर दोघं गंभीर जखमी। नागपूरमधील गोरेवाडा बचाव केंद्रामध्ये निर्जंतुकीकरण आणि प्राण्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन। एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूच्या बाधेमुळे 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूमुळे राज्यातील प्राणी संग्रहालयामध्ये हाय अलर्ट। नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू। H5N1 मुळे वाघाचा मृत्यू होण्याची राज्यातली पहिलीच घटना। भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त। गोदावरी पात्रामध्ये घाणीचं साम्राज्य। रामकुंड परिसरामध्ये अस्वच्छता असल्यामुळे पर्यटक नाराज। गोदावरी नदीचा प्रवाह नैसर्गिकरित्या नसल्यामुळे सिमेंट काँक्रीटमुळे गोदावरी प्रदूषणाची तीव्रता अधिक वाढत असल्याचं मत। नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अजूनही रखडलेलंच। प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण। मंदिर ट्रस्टकडून फलकावर सवाल उपस्थित। नाशिक जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांच्या बाळाच्या चोरीचं प्रकरण। बाळ होत नसल्यामुळे उच्चशिक्षित महिलेनं बाळाची केली चोरी। पोलीस तपासामध्ये धक्कादायक बाब समोर। पुणे सोलापूरमध्ये सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या बहीण भावाचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश। चोरी करून गुजरातमध्ये विकायचं सोने। नाशिकच्या मालेगावमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या गुटख्याच्या वाहतुकीवर पोलिसांचा छापा। 64 लाख रुपयांचा गुटखा जप्त। 1 जण ताब्यात। अहिल्यानगर शहरामध्ये चालत्या गाडीला आग। नगर दौंड रोडवरील VRD जवळची घटना। आगीमध्ये 4 चाकी जळून खाक। अकोल्याच्या अशोक वाटिका चौकामध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात। कंटेनर, कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या। अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी। नांदेडमध्ये जवळपास 500 सराईत गुन्हेगारांना न्यायाधीशांचा सज्जड दम।
नव्या कायद्यानुसार संपत्ती जप्त होऊन बुलडोझर कारवाईचा दिला इशारा. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बोलावून दिली माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.